ना तू तुझ्या मते तो सांग. इथे घरातल्या घालायची चप्पल मस्त 300-300 छान आहे. तर घेतल्या 2, एक आईंसाठी आणि एक माझ्यासाठी घेतली. आणि ते फुटवेअर पण दुसरे वेगवेगळे आहेत. या चप्पल वापरायच्या आहेत. तर इथून एवढे बघू शकता क्रॉक्स इथे भेटतात, पण तिथेच मस्त छान डिझाईन आहे, तिथेच बघते आता. तर बघू शकता हा एक तर अशी डिझायनर पाहिजे होतं मला. एम लिखा MIU. सिंपल वाले आहे. तर तुम्हाला दाखवते मी आजची शॉपिंग, स्ट्रीट शॉपिंग. तर त्या दिवशी पण गेलो होतो, पण मग त्या दिवशी पण बॅग आणली, पण यांना काही आवडली नाही, पिंक कलरची होती. तर आज आणलेली आहे ही. तर त्याचा फेवरेट सुपर हिरो आहे रोनाल्डो, तर चॅम्पियनाची आहे. तर आता वाजले 4 आणि वातावरण बघू शकता एकदम काळं वातावरण झालं आहे. आता बाहेर चाललं. तर मला त्या दिवशी क्रॉक्स आवडले होते, म्हटलं की अजून 2-1 ठिकाणी बघू आणि क्रॉक्स घ्यायचे. आणि सध्या मी हे घालते. दुसरी पण एक क्रॉक्स माझ्याकडे ग्रीन कलरचे बाटामधून घेतले होते ते. तर असे आहेत का, असे हे भिजून जातील का, हे नको ना घालू. हे आहेत चिखलाच्या पावसाळ्याचे, हे मस्त. तर मला एक ठिकाणी आवडले, अजून 2-1 ठिकाणी बघेल मी क्रॉक्स. आणि अजून 1-2 कामं आहे की यार, तर विनाकारण नाही कारण इतका पाऊस येणार आहे. थांब ना. तर बघू शकता अशी ग्रीन कलरची आहे, खूप छान आहे. आणि ही माझी फेवरेट आहे कारण याच्याने काहीच थंडी वगैरे काहीच वाजत नाही, मस्त एकदम. तर असं 1-2 ठिकाणी जायचं. हा ते व्हायलेट वालं. चला आता जेव्हा मी पुन्हा जाऊ तेव्हा बोलते तुमच्याशी. हे नवीन भेटलंय तिला, स्कूलमधून भेटलंय, हो ना. हा घाल, हा घाल. भारी आहे रेनकोट ना, मऊ आहे ना एकदम कापड त्याचं, म्हणजे कसं टेन्शन नाही. येतोय का पाऊस, जवळ आलं तर थांबवा हा आपल्याला घालायला रेनकोट.
याच्यातलं चांगलं बघ या तरी इथे घरातल्या घालायची चप्पल आहे 300ला मस्त आहे ते बघते मी कोणता हा ना हा पण मस्त आहे ग्रेवाला तो पहिले वाले को चालले तो पहिला का हा पहिला बघू शकतो हा चालूच केलं नव्हतं तो तुझ्या मध्ये तो सांग घरातल्या घालायची चप्पल मस्त 320 ला तर घेतल्या 2 एक आईंसाठी आणि एक माझ्यासाठी घेतली आणि ते फुटवेअर पण दुसरे वेगवेगळे आहेत इथे सोलते आणि आधीच्या जुन्या सिंपल होत्या पहिले हे कितने में जाता है 250 पहिले अशाच म्हणजे पहिले ह्याच आल्या होत्या त्याच्यानंतर आता अशा मॉडर्नवर आलेल्या आहेत तरी आपण वापरून झालं माझ्या यारा कशी बघ चप्पल जसं क्रॉक्स पण आहे क्रॉक्स पण मला रेग्युलर आहेत त्या रेग्युलर पाहिजे बाजार या चप्पल वापरायच्या आहेत मला कमेंट्स आल्या होते की दूध बाजारमध्ये पण छान आहे आणि गेलो होते तिथे खूप छान आहे एकदम स्वस्त आहे पण मला ना थोडं कधी घ्यायला पाहिजे त्या रेग्युलर घातलेल्या आहेत ना जशा इथे आहेत ना तशा टाईपच्या होत्या मला ना थोडं फॅन्सी पाहिजे होत्या म्हणजे त्या डायमंड्स वगैरे तशा नव्हत्या म्हणजे 600 तर मग मी म्हटलं जाऊ दे इकडूनच घेऊन टाकली जिथे मी पहिली बघितलं होतं तिथूनच आईसाठी एक माझ्यासाठी इथे ना आलेली त्या दिवशी मी आली होती तर इथून एवढं आहे बघू शकता क्रॉक्स इथे भेटता पण तिथेच मस्त छान डिझाईन आहे तिथेच बघते आता तर बघू शकता हा एक तर अशा डिझायनर पाहिजे होतं मला एम लिखा MIU सिंपल हे सिंपल वाले आहे हां तो येतो मला घालून बघू का एकदा कसं आता येतो मला बरोबर आणि हाईट पण आहे त्याला ना मध्ये कितना हाईट रहता है बघू शकता तर बघू शकता असं त्या दिवशी चालू होती मला खूप आवडले होते आणि खूप छान कलर्स आहे बघू शकता मस्त ब्लॅक पण आहे
पूर्ण व्हाईट पण आहे आणि ऑफ व्हाईट आहे, ग्रीन आहे. त्याच्यात नवीन नवीन पॅटर्न आहे, मस्त छान बघू शकता. क्लॉक घेतले, मला खूप आवडले होते. छान खूप हिला फुटवेअरमध्ये बहिणर आहे, बाकीच्या ठिकाणी आहे पण ते ना साधे रेग्युलर आहे. तर घेतलेले फायनली बरोबर जाऊन दाखवते. चला नाही इथे नाही, पुढे दुकान आहे त्यांचं. बघून घे. 300ला आहे का? 200ला करा म्हणा. हीच 200ला करा ना, ही 200ला करा. त्याला नाही परवडणार पण 250 रुपये लावून टाकत. क्वालिटी चांगली आहे. याचे सिंगल कपडा आहे, तो डबल कपड्यामध्ये ते छान फक्त बघून घ्या मध्ये. घ्या दुसरं पीस मिळेल. हा दुसरा उकडून जाते, खराब होता म्हणूनच असं नाही द्या ना आता. चालू का तसा कलर नको, ही चांगली राहू द्या. तिथं फाटली बिटकत चालते तेच ठेवाली. हा कारण ते तिथेच टाकणार आहे ना, तिथेच ठेवणार. नको हेच घ्या, राहू द्या. ते बघ एवढेसे ते शूज. हा आणि नी कॅपच फक्त घ्यायचे ना. नी कॅप इथे 2 होऊन जाईल ना. हा ठीक आहे, हीच द्या, जाऊ द्या. 150 300 खराब झाला. हा जाऊ द्या. मला बोलून त्या दिवशी बियांना बॅग आवडली नाही टिफिनसाठी, पण ही घेतली आता आणि त्याच्या स्केटिंगसाठी घेतलेली आहे. रिजनेबल प्राईसमध्ये बॅग घेतला इथे. त्याचं काम तर झालं आहे आणि मेन रोडला नाही दिली काहीच. 300 त्याला अशा 2 बॅग घेतलेल्या आहेत. ह्या हे बघ, तुला आता बॅग आणली बघ, आवडली की नाही? हा बघ बरं. हा बरी. हा आता नीट आणली. नाही तर काय मागे आणि अजून बघ ही तुझ्या याला साठी स्केटिंग साठी. हे बघ स्केटिंग आणि ह्या साईडला तुझे नी कॅप ठेवायला. हा नी कॅप पण ते स्कूलमध्येच आहे का ठेवलेलं? मग हे कोणाचं आहे? ते माझं आहे. ऐक, नी कॅप पण ते स्कूलमध्येच आहे का? नाही, मग आणलं होतं ना तेव्हा ट्यूजडेला होतं. कुठे आहे? मला नाही दिसली तू आणलेली. क्रॉक्स तर नेले पण ते नाही आणलेली ना. नी कॅप स्कूल मध्ये नाही आहे ना. ते नाही, स्केट्स पण नाही, इथे ठेवले होते ना. मम्मी 10 रुपये कुठे गेले होते? मला माहिती. तुझ्या बॅग मध्येच ना. नाही, कुठला? मला इकडे झोपायची येते ना. ती मला भिजून जाते ना, म्हणून ग्रे कलरची चांगली आहे. गरम गरम नाही थंड राहते का पोरण नंतर? नाही ही बाहेर वापरायची अशी खाली येतं ना, टोचत असेल ना पुढे. माझी पण ती टोचते त्याला इथे. आता आपण किती वापरली ती? खूप वापरली मी, ती शिवून घेतली ना. ते आता आणखीच भेटत नाही ना, अशाच राहते. मस्त आहे. गरम गरम. आईला खूप आवडली चप्पल. कंदर वेळेस मी चालते आईना, आणि माझी तर बघितली आवडली आहे ना बरं का आधी चप्पल. हा त्यांना खूप आवडली. आणि नंतर माझ्यासाठी ही ग्रे कलरची, त्यांना पिंक कलर आणला, माझ्यासाठी ग्रे कलर. इतके आवडलं. इतका पाऊस होता ना, पण मग मेन रोडला कुठे जायचं असेल तर 2 व्हीलरवरच परवडतं म्हणजे दुकानात जाता येतं. आणि कियारा मागे लागली होती तर तिला पण पूर्ण पॅक आम्ही रेनकोट घालून घेतला आणि आम्ही पण दोघांनी रेनकोट घालून काहीच भिजलो नाही. केस सुद्धा मस्त भिजले नाही, काहीच नाही.
तर कसं फिरता येतं आणि छोट्या छोट्या दुकानांमध्ये जाता येतं म्हणून आम्ही 2 व्हीलर नेतो मेन रोडला स्ट्रीट मार्केटला. कारण मोठी गाडी लांब लावायची तर चालत जायचं, खूप चालायचं, एवढा पाऊस छत्री धरायची ते खूप हे इरिटेट होतं एकदम आणि भिजून पण जातं. त्यापेक्षा रेनकोट घालून कुठे बिंदास्त फिरा 2 व्हीलरवर आपल्या. तर आम्ही ना दूध बाजारामध्ये गेलो, तिथे पण बघितले क्रॉक्स. मी अजून 1-2 ठिकाणी बघितले तिथे. तर होते, छान होते तिथे. माझी जे आहेत ना आधीची पिंक आणि ग्रीन कलर तुम्हाला दाखवला तर तसे रेग्युलर होते. तर मला ना रेग्युलर नव्हते पाहिजे, मला थोडेसे डिझायनर फॅन्सी पाहिजे होते. कारण तेच वापरून खूप कंटाळा आला. तर म्हटलं थोडे फॅन्सी, कारण कुठे जाय आता मला क्रॉक्सच कम्फर्टेबल वाटतं घालण्यासाठी. मी दुसरी सँडल्स किंवा चप्पल वगैरे काहीच वेअर करत नाही. तुम्ही बघत असेल माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये जेव्हा बाहेर जाते वगैरे फोटोज काढते त्याच्यामध्ये क्रॉक्स वगैरे जास्त दिसतात. तर त्याच्यामुळे मला ते कम्फर्टेबल आणि छान पण वाटतात, म्हणजे पाय पण दुखत नाही वगैरे. सँडल मी एकदम कमी क्वचित घालते सँडल्स. तर त्याच्यामुळे थोडे फॅन्सी पाहिजे होते, म्हणजे कसं काही ओकेजन असलं वगैरे तिथेच पण वेअर करू शकते मी. तर तसे घेतलेले आहे. नंतर मग मी घेतलेले आहे आपल्या घरातल्या घालण्याच्या चप्पल. घरातल्या माझ्याकडे आहे 2-3, पण त्या खूप जुन्या झाल्या आणि म्हटलं तर नवीन थोडं ट्रेंडी बघू काहीतरी. तर हे ठिकाणी गेलो, शालीमारच्या तिथलं शॉप, पहिलंच शॉप होतं. तिथे गेलो, मस्त छान रिजनेबल प्राईसमध्ये भेटत होत्या. नाही तर आम्ही इकडे मेन रोडला हँकी कॉर्नरच्या तिथे डायरेक्ट 600-650ला तीच चप्पल, आणि ही चप्पल तिथे आम्हाला 350 अशीपर्यंत मिळालेली आहे. तर मस्त घेतली. आणि बाकी दुसऱ्या साध्या होत्या त्या पटकन खराब होऊन जातात. त्या 250ला होत्या. अंगठेवाले मी तुम्हाला दाखवलं, त्या स्ट्रॉबेरी वगैरे त्याला लावलेलं. तर ते एकदम लो क्वालिटीचं फर वगैरे त्या खराब होऊन जातात लवकर. तर त्या पण वापरलेल्या आहे आम्ही भरपूर. पण मग जर 1 वर्षातच तुम्हाला दुसरी बदलायची असेल तर तुम्ही घेऊ शकता, ती पण मस्त आहे, त्या पण छान, आम्ही त्या पण वापरलेल्या आहेत. पण ह्या शूज टाईप घेतल्या, अंगठ्याच्या नव्हत्या. तर मग आईंना मी दरवेळेस मला घेतली की घरातली चप्पल मी आईंना पण घेऊन येते. तर आईंना इतकी आवडली, तुम्ही बघितलं असेल, त्यांना खूपच आवडली. त्या बोलल्या की मला खूप आवडली, बरी मला आणली. तर त्यांना कारण कसं थंड असतं फरची वगैरे, तर त्यांना मी दरवर्षी जेव्हा मला घेते ना तेव्हा मी त्यांना घेतेच एक्स्ट्रा चप्पल. आणि मग त्यांना खूप आवडली, म्हटलं बस झालं. त्यांना पिंक कलर आणला, मला ग्रे कलर आणलेला आहे. पण बाकीची थोडी मोठी शॉपिंग आहे, तुम्हाला दाखवतेच. चला आता मी करते मस्त अंडा मसाला, तवा अंडा मसाला करते. तर इथे अंडे घेतलेले आहे आणि ते कट करून घेतले. त्याच्यानंतर इथे सगळे मसाले घेतलेले आहे, म्हणजे आपलं कांदा, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो आणि हिरवी मिरची. तर आधी तर अंडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे, तुम्हाला दाखवते. तर इथे पॅन घेतलेला आहे, तेल टाकलं आणि आपले बॉईल एग आहे ना कट करून असे फ्राय करून घ्यायचे, बघू शकता. तर तो लाल कलर दिसत असेल, तो कुंकूचा माझ्या हाताला होता, तो लागलेला होता अंड्याला. तर इथे फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हळद आणि मिरची टाकायची आहे आणि मस्त दोन्ही साईडने थोडेसे वरतून फ्राय करून घ्यायचे. तर बघू शकता ह्या पद्धतीने असं, आणि मिरची हळद टाकून मस्त छान बॉईल एक फ्राय करायची. आणि तसे केल्याने म्हणजे चव पण छान येते आणि जास्त अंड्यांचा असा उग्र वास पण येत नाही जास्त. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही अंडा करीमध्ये पण टाकले ना करून तर खूप छान टेस्टी लागतात. पण मी आज अंडा एग मसाला करते ढाबा स्टाईल. तर आय होप आवडेल आणि इतकं सोपी रेसिपी आहे. तर अशी फ्राय करून घ्यायची मस्त छानपैकी. तर आता इथे मी डिशमध्ये काढून घेते, फ्राय झालेले आहे सगळे. आता त्याच पॅनमध्ये थोडंसं अजून तेल टाकून त्याच्यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, आल्याची पेस्ट असं एवढं टाकायचं आहे आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे. त्याला पाणी सुटसपर्यंत राहू द्यायचं आहे त्याच्यामध्ये तो मसाला. आणि टोमॅटोनी तर तुम्हाला माहिती पाणी सुटतं, त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकलं मी आणि मिक्स करून झाकून दिलेलं आहे. आणि झाकून गेल्यानंतर तो मसाला एकदम मऊ होऊन जातो. तर बघू शकता ह्या पद्धतीने. तर आता ठेवायचं आहे आणि आता शिजू देऊ, मऊ होऊ देऊ कांदा वगैरे सगळं. तर इथे मसाला तर झालेला आहे, बघू शकता एकदम मऊ. आणि त्याच्यामध्ये आपले घरचे मसाले जसं मिरची, काळा मसाला, नंतर धना पावडर, जिरा पावडर असं टाकून मस्त छानपैकी थोडंसं पाणी टाकायचं आणि असा मसाला मस्त छान मऊ झालेला आहे. तर बघू शकता. आणि मग पाणी टाकायचं जेवढं तुम्हाला, म्हणजे रस्सा तर करायचं नाही, आपल्याला मसाला करायचा आहे. तर तुम्हाला तेल निघेल आणि आपला कांदा आणि टोमॅटो पण मस्त मऊ होईल आणि आपला मस्त तवा अंडा मसाला तयार होईल ढाबा स्टाईल.
तर मी थोडं युनिक करू. आणि खिचडी पण होती ना सकाळी केली मी, दुपारी केलेली खिचडी पण आहे. चपात्या केल्या आता इतक्यात चपातीसोबत असं स्वयंपाक आजचा. म्हटलं काय अंड्याचं करावं, काय अंडे मला खूप आवडतं. मी अंडा राईस करते, अंडा करी करते, ऑमलेट करते, भुर्जी करते, पण मग बॉईल एग भुर्जी करते. तर आज म्हटलं तर वेगळं करून काहीतरी अंडा मसाला, तवा अंडा मसाला फ्राय. तर आता थोडं पाणी त्याचं निघून जाईल आणि छान तेल सुटेल ना त्या मसाल्याला, तेव्हा आपण हे अंडे त्याच्यात टाकायचं, थोडं मिक्स करायचं, मस्त कोथिंबीर टाकून सर्व करायचं छान. आणि एकदम सोपी रेसिपी आहे. तर 2-2 मिनिटांनी ना असं उघडून थोडं थांबून हे करायचं. आता त्याच्यात आपण अंडे ऍड करू. हे काय अंडा मसाला, अंडा मसाला, असं अंडा मसाला आहे. ढाबा स्टाईल, ढाबा स्टाईल. दाखवते, बघू शकता अंडा मसाला किती छान मस्त दिसतो. आणि सकाळी ना मी शेवग्याच्या पानाचे पराठे केले होते, पण गरम करते आता. मस्त ना, कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. इथे अंडा मसाला झालाय तयार, बघू शकता. गॅस ऑफ करते आणि आपल्याला अशा प्रकारे जाड, जेवढी जाड रस्सी म्हणजे असेल तेवढं छान. तर बघू शकता तुम्ही मस्त पोळीसोबत भातासोबत एन्जॉय करू शकता अशी ह्या प्रकारे. आणि डब्याला पण देऊ शकता. असं छान असा झालेला आहे अंडा मसाला ढाबा स्टाईल. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. चला आता आम्ही जेवण करून घेतो. तर असा प्रकारे केलेला आहे, मस्त छानपैकी सगळे मसाले टाकून वगैरे. आणि कलर पण किती सुंदर आला आहे, छान. तर आता जेवण करून घेतो, मग जेवण झाल्यानंतर बोलते तुमच्याशी. चला. तर तुम्हाला दाखवते मी आजची शॉपिंग, स्ट्रीट शॉपिंग. तर त्या दिवशी पण गेलो होतो, पण मग त्या दिवशी पण बॅग आणली, पण विहानला काही आवडली नाही, पिंक कलरची होती. तर आज आणलेली आहे ही. तर त्याचा फेवरेट सुपर हिरो आहे रोनाल्डो. तर चॅम्पियनाची आहे आणि ब्लॅक आहे आणि सेम आहे, फक्त साईज थोडी मोठी आणि त्याच प्राइस मध्ये दिली त्यांनी 150 रुपयाला. तर म्हटलं ठीक आहे, बरी आहे. आणि चेनला पण मस्त असं आहे, प्लास्टिकच्या चेन अशा, म्हणजे इझीच आता ओपन करायला वगैरे. इथे टिश्यू वगैरे ठेवू शकतो आणि बाकी टिफिन बॉटल म्हणजे एकाच ठिकाणी. तर अशी बॅग घेतलेली आहे त्याला. त्याच्यानंतर मला घरात घालायची चप्पल घेतली मला, म्हणजे आईंना मला. तर ते पहिल्याच शॉप मध्ये गेलो तर तिथे ही चप्पल घेतलेली आहे, मस्त आहे. त्यांना ना पिंक कलर आहे, म्हणजे पेस्टल पिंक, आणि मला ग्रे कलरची आहे, मस्त आहे, छान. तर घालून दाखवते तुम्हाला. माझी जुने अशा आहे, बघू शकता. 2-3 प्रकार आहे, पण मग मी ही घालते. एक ओली झाली ती पण तुम्हाला दाखवते जुनी. आणि बघू शकता ही अशी आहे, मस्त आहे, छान आहे ना. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. मला तर खूप आवडली, आईंना पण खूप आवडली. ही थोडीशी मी मोठी घेतलेली आहे, कारण याच्यात छोटी नव्हती तशी, कारण आईंचा माझा पाय सेम आहे. सॉरी, आईंचा माझा पाय सेम आहे, पण मला ना ग्रे कलर पाहिजे होता, त्याच्यात छोट्या साईजच्या होत्या. मग पिंक म्हटलं नको, खूप पिंक होत्या तिथे. तर मग मी हा घेतला. ग्रे थोडासा मोठा आहे पण मस्त आहे, बघू शकतो. परफेक्ट येतो, ढिला थोडासा पण मग परफेक्ट येतो. माझी न्यू चप्पल बोलली होती आईंकडे, तुम्ही बघितले असेल, आईंकडे पण अशी आहे, आईंकडे पण अशी सेम आहे. तर कारण मी दरवेळेस मी मला घेतली, काहींना पण आणते, सेम टू सेम आणलं होतं. DIY मधून घेतल्या होत्या. तर DIY मध्ये पण असतील, पण तिथे गेलोच नाही आम्ही. तिथे वेगळे असतील, तिथे गेलो तर तिथे आवडल्या, तर तिथे अजून घेऊन येईल मी हे. कारण मला 2-3 चप्पल लागतातच घरामध्ये घालायला, कारण धुवायला मी टाकते, थोडी खराब झाली का ती धुवायला टाकते, दुसरी वापरते. आता ह्या दोन्ही चप्पल जोड आहेत ना,
ह्या तर ह्या मी धुवायला टाकून दिली उद्या वगैरे, ह्या तिकडे ठेवते. त्याच्यानंतर मेन पार्ट मला क्रॉक्स घ्यायचे होते, तर मला थोडे डिझायनर क्रॉक्स भेटलेले आहे. तिथे एकाच ठिकाणी होते, कारण मी 2-3 तिथले शॉप बघितले. तिथे सिंपल साधे सिंपल जे त्याला प्लास्टिकचे बटन्स वगैरे असे डिझाईन होती, तर ते रेग्युलरचे होते, तर ते मला तसे नव्हते पाहिजे. तर त्याच ठिकाणी फक्त फॅन्सी होते, डायमंड वाले होते. तर इथे घेतलेले आहे क्रॉक्स, बघू शकता. इतके सुंदर आणि इतके उंच आहे ना, इतके छान दिसतात, वेअर केले की इतकी भारी दिसतात. असे आहेत क्रॉक्स. मला क्रॉक्स खूप आवडतात, खूप म्हणजे खूप आवडतात, बघू शकता. आणि सँडल टाईप पण क्रॉक्स निघाले, ते पण मी घेईल एक पॅटर्न तसा सँडल टाईप पुढून असतात. तिथे इतके वेगवेगळे आहेत, असं वाटतं सगळेच घ्यावे कलर, पण थोडे एक्सपेन्सिव्ह मिळतात तिथे. आता त्यांनी काहीच कमी केलं नाही, 600ला तर 600लाच दिले. मी म्हणत होती 500ला त्या दिवशी, पण त्यांनी काही दिलं नाही. आणि माझा साईज आहे 41 बरोबर आला मला, बघू शकता. मस्त छान क्रॉक्स घेतलेले आहे. आणि तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. आणि तुम्हाला पण क्रॉक्स तुम्ही पण एकदा घालून बघा, खूप कम्फर्टेबल असता आणि दिसायला पण एकदम फॅन्सी दिसतात. तुम्हाला घालून दाखवते मी. बघू शकता, इतकी हाईट वाढून जाते कारण उंच आहे ते. तर असे क्रॉक्स बघू शकता, इतके भारी आहे ना. आणि मला खूप आवडलं, कलर पण छान आहे, ऑफ व्हाईट आहे. पूर्ण व्हाईट घेतला नाही मी, ऑफ व्हाईट घेतला. ऑफ व्हाईट पण इतका सुंदर आहे, प्रत्येक ड्रेसवर जाईल तर असा. आणि त्याच्यावरची तुम्हाला बीट्स दाखवते डिझाईन. त्याच्यावरच अशा डिझाईन बघू शकता, फॅन्सी डायमंड वगैरे असं लावलेलं आहे. तर असे क्रॉक्स घेतलेले आहे. त्याच्यानंतर मग मला ना कानातलं आणि हे घेतलं, कानातल्याचं जोड घेतलेलं आहे. आणि ही बॅग पाहिजे होती मला वॉर्मची, कारण कधी नाही का डोकं दुखलं वगैरे तर गरम पाणी करून शेकण्यासाठी. कारण माझ्याकडे होती एक मोठी चौकोनी होती, तर ती आता सापडत नाही, कुठे गेली काय माहिती. म्हणून मी ही छोटी आणली, म्हणजे कुठे पण नेता येते, हँडी कुठे पण टाकून नेता येते, पर्स मध्ये वगैरे. त्याच्यानंतर मला हे कानातले आवडले, ते खूप छान आहे, मेटलचेच आहे, चांगली क्वालिटी एकदम. तर हे मी तिकडूनच घेतले. तर एकच जोड आवडला होता मला, तर हा घेतलेला आहे. मस्त बोचे आहे, बघू शकता, भारी आहे. तर अशी एवढी शॉपिंग केलेली आहे. आणि बियानला स्केटिंग वगैरे ठेवण्यासाठी बॅग आणली, ती तुम्हाला दाखवते. मला मी जवळून माझी चप्पल दाखवते कशी दिसते ती. तर बघू शकता, अशी आहे, मस्त. हो बघू शकता, अशी छान. माझी इतकी गरम आहे, ती छान वाटते. आणि अशी आता क्रॉक्स दाखवते तुम्हाला जवळून. बघू शकता क्रॉक्स, अशी किती छान आहे ना. तर चला आता आवरून ठेवते, सगळं हँडवॉश करून मस्त छान क्रॉक्स याच्यात देते ठेवून. आणि बाकी मग ना ती चप्पल तर मी वापरायला काढलेली आहे. आता क्रॉक्स कसं जेव्हा बाहेर जाईल वगैरे कुठे चांगलं फिरायला तेव्हा मी ते घालेल. आणि हा क्रॉक्स घेतली, ते दुकान आहे हिना फुटवेअर, तिथे छान भेटता. तिथे कमी नाही करत, तोच भाव असतो, पण मग तिथे छान क्वालिटीच्या आणि गर्दी पण असते तिथे घ्यायला. तर इथे त्यांचा नंबर पण आहे. आणि हिना फुटवेअर आहे असं दुकान. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही जाऊन घेऊ शकता. तर चला आता स्वयंपाक करून घेते पटापट आणि बोलते तुमच्याशी.